आज सकाळी उठल्यापासून चिवचा न रडता खेळायचा कार्यक्रम चालला होता आणि मी याच संधीचा फायदा घेऊन तिला कोवळ्या उन्हात नेऊन खेळायला बसवलं. इकडे छान खेळत होती तोपर्यंत माझं कामही पूर्ण झालं आणि चिवलाही छान आज कोवळं ऊन मिळालं. आणि इकडे आज मला बनवायचं होतं चॉकलेट आईस्क्रीम, कारण ॲनिव्हर्सरी केक बनवायला जी क्रीम आणली होती त्यातील बरीच क्रीम शिल्लक होती, त्यामुळं खराब व्हायच्या आधी मला त्याचं काहीतरी बनवायचं होतं. आणि असंही आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात घरी बनवलेलं आईस्क्रीम मनसोक्त खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी मी 1.5 वाटी व्हिपिंग क्रीम घेतली. ती क्रीम छान फेटून घेतली. त्यानंतर अर्धा कप दुधात 3 चमचे कोको पावडर व अर्धी छोटी वाटी बारीक केलेली साखर घातली आणि हे सर्व तयार झालेलं मिश्रण त्या फेटलेल्या क्रीममध्ये ओतलं आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण क्रीममध्ये मिक्स होण्यासाठी क्रीम अजून एकदा फेटून घेतली. वरून थोडेसे चॉको चिप्स टाकले. बर्फाचे कण साठू नये म्हणून प्लास्टिकचा कागद कट करून ठेवला आणि वरून पॅक झाकण लावले. हे आईस्क्रीम तयार होण्यासाठी 8-9 तास तर लागणारच होते. आणि इकडं आमच्या चिवची करामत चालू झाली होती आणि चिव जशी मोठी होत चालली आहे तशी तिची धडपडही वाढत चालली आहे. आणि आता या बॉक्समध्ये काय ठेवलं आहे आईनं हे बघायची उत्सुकता तिला लागली होती. आता पूर्ण दिवस माझा चिवच्या पाठीमागत जातो, त्यामुळे समजतच नाही की दिवस कसा गेला. त्यामुळं नवीन काहीतरी करायचं डोक्यात आलं तरी बऱ्याच वेळा ते होत नाही. आणि आईस्क्रीम बनवायचं तसंच काहीतरी झालं होतं. मी आईस्क्रीम सकाळीच बनवून ठेवलं होतं, त्यामुळे संध्याकाळपर्यंत छान असं सेट झालं होतं आणि टेस्टही एकदम छान होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि अशीच चिवची दिवसभराची मस्ती बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.